Hello friends, I am once again in front of you to fight with words. So I hope are you ready to fight with words with your all the instruments which are initial for fight. है ना? मी तुम्हाला आता तेच सांगितलं की आपण शब्दांशी युद्ध करण्यासाठी परत एकदा तयार आहोत. मला आशा आहे की तुम्ही तुमचे जे शब्दांशी युद्ध करण्यासाठीचं जे साहित्य आहे, तलवार म्हणजेच आपला पेन आणि ढाल म्हणजेच आपली वही, हे घेऊन तुम्ही रेडी असाल. चला तर आपलं जे चौथं युद्ध आहे शब्दांसोबत ते आपण सुरू करूया. एकदा काय झालं, आम्ही असंच एका कार्यक्रमाला गेलो. तिथं बरेच पक्षी वरती उडत होते. माझा स्टुडंट मला म्हणाला, सर बघा, द बर्ड्स आर फ्लीइंग. मी त्याला म्हटलं परत एकदा बोल रे, काय बोलला तू? म्हणे सर माझं चुकलं का? हा, तू काय बोलला ते सांग मला. तो म्हणाला बर्ड्स आर फ्लीइंग. मी त्याला म्हटलं अरे बाबा, असे बरेच शब्द आहेत ते गोंधळात टाकतात. तो सुद्धा मला बोलला की सर फ्ली, फ्लाय वगैरे हे जे शब्द आहे कोणता कुठं वापरावं हे कळतच नाही मला, हे गोंधळात टाकणारे शब्द आहेत. तर चला आपण त्याच शब्दांसोबत आज युद्ध करूया. तर पहिला आपला जो शब्द आहे तो आहे फ्लाय. फ्लाय म्हणजेच काय तर उडणे. म्हणजेच काय, आकाशामध्ये जे पक्षी वगैरे उडतात त्यांच्यासाठी आपण जो शब्द वापरतो तो आहे फ्लाय, नॉट फ्ली. म्हणजेच आपल्याला जर का वाक्य म्हणायचं असेल की बर्ड्स, आकाशामध्ये पक्षी जे आहे ते आकाशात उडत आहे, तर काय म्हणावं लागेल, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. बर्ड्स आर फ्लाइंग हा शब्द तिथं त्याने वापरायला पाहिजे होता. दुसरा तोच शब्द आहे फ्लाय, पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. फ्लाय म्हणजे काय, ज्या माश्या असतात ना घरामध्ये, ज्या भिनभिनतात एखाद्या स्वीट्स वरती, त्या माश्या त्यांना फ्लाय म्हणतात. आणि त्यांचं अनेक वचन जे आहे ते फ्लाईज आहे. म्हणजे माशांना सुद्धा आपण फ्लाय असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे फ्ली, की तो त्याने वापरला होता त्या सेंटेन्स मध्ये. काय म्हटलं होतं त्याने, बर्ड्स आर फ्लीइंग. ऍक्च्युली त्याला म्हणायचं होतं बर्ड्स आर फ्लाइंग. पण फ्ली काय आहे, तर फ्ली म्हणजेच काय, पोबारा करणं. एखादी घटना आहे किंवा एखादा गुन्हा असेल तो करून आपण जसं पळून निघतो त्याला फ्ली म्हणतात, है ना. उदाहरणार्थ, ही फ्लेड इन फिअर म्हणजेच काय, तर तो भीतीने पळून गेला. ही फ्लीड इन फिअर. हा जो आहे फ्लीचा आपण इथं फ्लेड वापरला. फ्लेड आहे काय, फ्लीचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा त्याचं फ्लेडच होत असतं. ओके, नेक्स्ट आहे फ्लो. फ्लो म्हणजे काय, तर वाहणे, है ना. आपल्याला माहिती आहे काहीतरी वाहत जाते ते, त्याला आपण फ्लो म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर का म्हटलं द रिव्हर इज फ्लोइंग, म्हणजेच काय, रिव्हर जे आहे, नदी आहे, ते वाहत पुढं पुढं जात आहे, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे फ्लोज. ओके, सेम शब्द आहे बघा, पण त्याचा वापर आपण कुठं करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. फ्लो म्हणजे काय, तर प्रवाह सुद्धा होतो, किंवा त्याला आपण ओघ म्हणू शकतो, किंवा मग समुद्राची भरती वगैरे जे असतात ते, असे जे शब्द आहेत त्याला फ्लो म्हणतात. उदाहरणार्थ, फ्लो ऑफ थॉट्स म्हणजेच काय, तर विचारांचा प्रवाह. किंवा आपण असं म्हणू शकतो, द फ्लो ऑफ सी म्हणजेच काय, समुद्राची भरती, है ना, याला फ्लो म्हणतात. नेक्स्ट आहे फ्ली. फ्ली म्हणजेच काय, तर जे पीस असते ना, एखादी मुर्गीवरती असते किंवा उवांसारखा प्राणी असतो की जो रक्त एखाद्या प्राण्याचं शोषतो, म्हणजेच एखाद्या प्राण्यावरती तो अवलंबून असतो, डिपेंडंट असतो, असा जो प्राणी आहे त्याला फ्ली म्हणतात, है ना. ते काय करतात, तर रक्त शोधून घेतात, ते फ्ली आहे. हा फ्ली आणि हा फ्ली, फरक बघा, हा लॉंग आहे, हा शॉर्ट आहे. हा फ्ली आहे आणि हा फ्ली असा होतो, है ना. प्रोनाउन्सिएशन पण वेगळा आहे त्याचा. नेक्स्ट आहे फ्लायर, आणि त्याला फ्लायर सुद्धा म्हणतात. अमेरिकन, इंग्लंड असं एक स्पेलिंगचं डिफरन्स आहे. फ्लायर म्हणजेच काय, तर वैमानिकाला सुद्धा फ्लायर म्हटलं जातं, किंवा एखादी जी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे जो खूप वेगाने जर का उडत असेल तर त्याला सुद्धा फ्लायर आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचं आपलं जे नेक्स्ट वार होतं ते कशासोबत होतं, तर फ्लाय आणि त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत त्यांच्यासाठी. मला आशा आहे की तुम्हाला आनंद आला असेल. ओके, थँक्यू.